पुन्हा एकदा कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आणि यंदा काय घडलं याची पुन्हा आठवण आली. यावर्षी सरकारनं खूप मोठा दगा केला. सोन्यासारखा पिकवलेला कांदा आमचा बेभाव विकून गेला. भाव मिळेल या आशेनं चाळ भरून ठेवली आणि या निर्दयी सरकारनं बांगलादेश निर्यात बंद केली. वा रे वा सरकार, तुम्ही केव्हा भाववाढ केली, जेव्हा स्वप्नांनी भरलेली शेतकऱ्याची चाळ उभी जागेवर सडून गेली. कर्ज काढून केलेल्या खर्चाची किंमत वसूलसुद्धा झाली नाही आणि भामटेपणाचं पांघरून घेऊन झोपलेल्या या सरकारला तेव्हा जाग आली नाही. दिवसा व्होल्टेज टिकत नाही म्हणून रात्रीचं पाणी भरलं. अंतळ हाताच्या फोडासारखं जपलेलं पीक आम्ही उकिरड्यावर नेऊन पुरलं. काचेच्या बंगल्यात राहणाऱ्या नेत्यांना काय माहीत बिबट्याची दहशत काय असते. जाऊन विचारा त्या शेतकऱ्याच्या बायकोला, नवरा रात्री पाण्याकडे गेल्यावर तिची काय अवस्था असते. राजगादीवर बसणाऱ्यांनी देवा कोणतरी पुण्य कमावलं आणि आम्ही काय पाप केलं म्हणून तू आम्हाला शेतकरी बनवलं. देवा, तू नेहमी शेतकऱ्याचीच का परीक्षा घेतो. सगळ्यांना सोडतो आणि शेतकऱ्यावरच येऊन कोपतो. एखाद्या वर्षी पाण्याशिवाय पीक जाळतो आणि एखाद्या वर्षी पाण्यातच बुडून मारतो. बस कर देवा आता, येऊ दे रे तुला दया. आमचाही जीव आहे रे, कुठं गेली तुझी माया. एवढं सगळं घडलं तरी आम्ही हरलो नाही. बघ पुन्हा आम्ही उभं राहिलो, मागे आम्ही सरलो नाही. कारण आम्हालाही माहिती आहे, शेतकरी थांबला तर काहीच हलणार नाही आणि शेतकऱ्याशिवाय मार्केट चालणार नाही. कृषीप्रधान म्हणून नेहमीच शेतकऱ्याचा सन्मान होतो. पण देवा खरंच तुलाच माहिती आहे तो किती दुःखात आणि कष्टात जगतो. माहीत नाही केव्हा शेतकऱ्याचेही दिवस येतील आणि आमची ही लेकरं सोनेरी आयुष्याची स्वप्न बघतील. तरीही अभिमान आहे मला की शेतकरीच माझा नवरा आणि शेतकरीच माझा बाप. कारण जगाच्या पाठीवर त्यांच्या सहनशीलतेचं कुठंच होणार नाही माप, कुठंच होणार नाही माप. जय जवान, जय किसान.